रिस नावाची इंग्रजी कविता आहे, बऱ्याच लोकांनी भाषांतर केलं आहे त्याचं. मला दारू चढत नाही, दारू पिण्याची माझी स्पेशल सिस्टीम आहे. दारू प्यायची असली की मी ती झोपण्यापूर्वी पितो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते, मी हळूच माझ्या खोलीत येतो, कपाटातून बाटली काढतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीचं बूच काढतो, बाटली ती दारू ग्लासात ओतून घेतो, बाटलीला बूच लावून कपाटात ठेवून देतो, ग्लासातली सगळे दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, ग्लास फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो, बाटलीने ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली सगळी दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, बाटलीला बूच लावून फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ताने आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा. थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो, बाटलीने ग्लास घेतो, बाटलीतली दारू बायकोच्या पलंगावर जाऊन पिऊन टाकतो, ग्लास फळीवर जाऊन धुवून टाकतो, हळूच बाटलीच्या कपाटाला बूच लावून ठेवून देतो आणि हळूच बायकोच्या पलंगात डोकावून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाने पुन्हा उठतो, बाटलीने बायको घेतो, बायकोतली दारू कपाटात जाऊन पिऊन टाकतो, ग्लास बाटलीच्या कपाटात जाऊन धुवून टाकतो, हळूच बायकोच्या कपाटात डोकावून पाहतो, बाटली कपाटावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ताने दारू चढली सुद्धा नाही. थोड्याने पुन्हा उठतो, बाटलीने कपाट घेतो, कपाटातली बायको बाटलीच्या मोरीत जाऊन धुवून टाकतो, मोरीची बायको पिऊन टाकतो, हळूच कपाटाच्या बाटलीने डोकावून पाहतो, बायको मोरीत गाढ झोपलेली असते. बघितलं, या बायकोचा त्या बायकोला पत्ताने दारू चढ असं ते आहे.